नमस्कार श्रोते हो, तुम्हाला माहित आहे का, असं एक स्तोत्र आहे ज्याचा जप केल्याने शत्रू नष्ट होतात, रोग दूर होतात, कुंडलिनी जागृत होऊ शकते आणि थेट गोरक्षनाथांचे दर्शनही घडू शकते. होय, आज आपण जाणून घेणार आहोत श्री नाथ गोरक्ष स्तोत्र. हे स्तोत्र नाथ संप्रदायातील अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली मानले जाते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला याचा जप कसा करायचा तेही सांगणार आहे. गोरक्षनाथांची ओळख बघूया. गोरक्षनाथ हे नवनाथांपैकी अत्यंत श्रेष्ठ आणि प्रमुख मानले जातात. नवनाथ ग्रंथानुसार गोरक्षनाथांचा जन्म अत्यंत अद्भुत मानला जातो. म्हणतात की ते मच्छिंद्रनाथाच्या कृपेने आणि योग शक्तीतून प्रकट झाले. ते हठयोगाचे प्रवर्तक होते. त्यांनी कुंडलिनी योग, ध्यान आणि साधना यांचा प्रसार केला. त्यांनी अनेक सिद्धांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यामुळे आजही लाखो लोक योगमार्गावर चालत आहेत. त्यांच्या समाधीचे प्रमुख स्थान गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे मानले जाते. आता पाहूया श्रीनाथ गोरक्ष स्तोत्र. त्यातला पहिला श्लोक बघूया. ओम श्री गणेशनाथाय नमः. ओम सद्गुरुवे नमः. अर्थ, श्री गणेशनाथ आणि सद्गुरूंना नमस्कार करून स्तोत्राची सुरुवात केली जाते. श्लोक दुसरा. नमो हंस वृढायच नाथ इष्ट गोरक्षाय नमः. याचा अर्थ असा आहे, हंसावर आरूढ असलेल्या देवी सरस्वती आणि नाथ संप्रदायाचे प्रिय गुरु गोरक्षनाथांना वंदन. श्लोक तिसरा. ओम नादम महानादम च शौचम व्रतान्वितः रुद्रभूषणम खरपरम त्रिशूल ढक्काधारकम. अर्थ, याचा अर्थ आहे, महानाद स्वरूप शुद्ध व्रतांचे पालन करणारे, रुद्राक्ष, खप्पर, त्रिशूल आणि डमरू धारण करणाऱ्या गोरक्षनाथांना माझा नमस्कार. श्लोक चौथा बघूया. महायोगी जतीश्वराय महाज्ञानी विश्वंभराय च चिरनाथाय गोरक्षम सततं नमः. याचा अर्थ असा आहे, महान योगी, महान ज्ञानी, विश्वाचे पालन करणारे आणि अनादि स्वरूप असलेल्या गोरक्षनाथांना माझा नमस्कार. श्लोक पाचवा. अलकक्षेत्रम वायुलोकम नाथ गोरक्ष निवासिनम नाथ नाथो महानाथ वंदे गोरक्षम भीष्टदम. अर्थ असा आहे, अलक्षेत्र कैलास आणि वायुलोकात निवास करणारे, नाथांचे नाथ आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे गोरक्षनाथ यांना माझा नमस्कार. श्लोक सहावा असा आहे. ब्रह्मनाथ सूरमिंद शूरम त्रिशक्तिम लिंगम चिन्हितम ज्योतिस्वरूप नाथच देवाधिवी वंदितम. ब्रह्मस्वरूप, तेजस्वी, त्रिशक्तिधारी आणि देवतांद्वारे पूजले जाणारे गोरक्षनाथांना माझा नमस्कार. सातवा बघा. मातृशक्ती जगज्जननी कुंडलिनी परम तपम गोरक्षाय राजयोगी वंदे भक्तार्तिनाशनम. कुंडलिनी शक्तीचे स्वरूप, महान तपस्वी आणि भक्तांचे दुःख दूर करणारे राजयोगी. श्लोक आठवा. परंपरा निजांग शक्ती सर्व शक्ती स्वरूपिणी वंदित सूर नर मुनयाः सर्वे तम शरणागतम. सर्व शक्तींचे मूर्त स्वरूप ज्यांना देव, दानव आणि ऋषी वंदन करतात त्यांना मीही वंदन करतो. श्लोक नववा. या पार्वती प्रिय शांत ब्रह्मा विष्णू शिवांतकम ब्रह्मांडस्यखिलम गुरु गोरक्षनाथम नमामि. पार्वतीचे प्रिय ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे ते गुरु आहेत. श्लोक दहावा. प्रेत शत्रू हंतंच तं वंदे गोरक्षम. भूत प्रेत आणि शत्रूचा नाश करणारे गोरक्षनाथ आहेत. अकरावं बघा. भक्ती मुक्तिह प्रदात्रीच वंदे तम तम गोरक्षकम. भक्ती आणि मोक्ष देणारे गोरक्षनाथ आहेत, त्यांना मी वंदन करतो. आता या स्तोत्राचे फायदे काय आहेत बघूया. हा महत्वाचा भाग आहे. या स्तोत्राचा 11 वेळा जप केल्याने तुमचे सर्व दुःख आणि रोग नष्ट होतात. त्रिकाळ जप केल्याने म्हणजे दिवसातून 3 वेळा जीवनात शांती निर्माण होते. 108 वेळा जप केल्याने ज्ञानदृष्टी आणि प्रज्ञा प्राप्त होते. तुम्हाला ज्ञानदृष्टी या 108 वेळा जप केल्यामुळे प्राप्त होईल. नियमित जप केल्यास तुमची कुंडलिनी जागृत होते, बुद्धी आणि अंतर्दृष्टी वाढते, आरोग्य सुधारते, शत्रू आणि अडथळे नष्ट होतात, भक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो.
जप करण्याची योग्य पद्धत काय आहे, वेळ कुठली आहे? ब्रह्ममुहूर्त, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे त्रिकाळ. कपडे स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा भगवे घाला. पद्धत कशी आहे? गोरक्षनाथांची प्रतिमा समोर ठेवा, रुद्राक्ष माळ जप करा, वापरा, शांतपणे जप करा. जप किती करायचा आहे? रोज 1दा, 3दा, 5दा, 7दा, 11 वेळा विषम संख्येनं. विशेष म्हणजे विशेष काळी तुम्ही 21, 51, 108 वेळा तुमच्या संकटाप्रमाणे करू शकता. महत्त्वाची सूचना म्हणजे हा जप श्रद्धेने आणि नियमाने केला तरच पूर्ण लाभ मिळतो. श्रोते हो, जर तुम्हाला रोजची अचूक राशी भविष्य आणि पंचांग पाहिजे असेल तर माझा एक फ्री व्हॉट्सअप ॲप ग्रुप आहे. त्यामध्ये तुम्हाला रोजचे भविष्य, पंचांग आणि रोजचे तुमचे विशेष उपायही मिळतील, त्याचे फायदे मिळतील. त्या ग्रुपची लिंक मी कमेंटमध्ये देत आहे. त्या लिंकवर तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता. तसेच मी रोज संध्याकाळी 9 ते 9:30 या दरम्यान लाईव्ह क्लास घेते, तो फ्री घेते मी. त्यामध्ये रामरक्षा, भीमरूपी यासारखे अनेक स्तोत्रे मी टप्प्याटप्प्याने शिकवते. ते पूर्णपणे फ्री आहे. शिवाय त्या ग्रुपवर तुम्हाला ऑडिओ आणि मार्गदर्शनसुद्धा मिळते. त्या क्लासची लिंक मी दररोज माझ्या व्यंकटेश ज्योतिष या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असते. तुम्हाला जर ते शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या ग्रुपला प्रथम जॉईन व्हा आणि दररोज लाईव्ह लिंकला जॉईन होऊन संध्याकाळी 9 ते 9:30 या दरम्यान लाईव्ह क्लासला प्रेझेंट राहा आणि स्तोत्र शिका. म्हणून आजच जॉईन व्हा आणि आपल्या जीवनातील अध्यात्मासाठी थोडा फक्त अर्धा तास वेळ द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय गोरक्षनाथ. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला दररोज उपयुक्त नवीन माहिती मिळत असते. तुमचा वेळ वाया जाणार नाही याची ग्वाही मी देते. तसे तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देते, तुमच्या सूचनांचा विचार करते. म्हणून माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गोरक्षनाथ.